नमस्कार. आज आपण एकदम झटपट तयार होणारे लसणाचे लोणचे कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे व यामध्ये साधारण 1 कप मी तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तेल आपल्याला वाफ येईल इथपर्यंत गरम करून घ्यायचं नाहीये. नेहमी फोडणीला आपण ज्याप्रमाणे गरम करतो त्याचप्रमाणे 1 ते 2 मिनिटं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. इथे मी अर्धा चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत. अर्धा मिनिटं आपण हे मेथीदाणे तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहोत. आता आपण यामध्ये 1 चमचा मोहरी घालणार आहोत. अर्धा चमचा इथे मी बडीशेप घेतलेली आहे. आता आपण यामध्ये 3 ते 4 लाल मिरच्या घेणार आहोत. हे सर्व 1 मिनिटभर आपण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहोत. आपल्याला हे सर्व लो फ्लेमवरच गरम करून घ्यायचं आहे. आता इथे मी साधारण 1 कप लसूण सोलून घेतलेला होता व चवीप्रमाणे आपण इथे 1 टेबलस्पून एवढं मीठ घातलेलं आहे. आता आपल्याला लसूण घातल्यानंतर 1 ते 1.5 मिनिटं आपल्याला लो फ्लेमवर तेलामध्ये हा लसूण हलकासा गोल्डन ब्राऊन व्हायला सुरुवात झाली की तो बंद करायचा आहे गॅस. मंद आचेवर आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं लसूण तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचं आहे व सोनेरी व्हायला सुरुवात झाली की आपण लगेच गॅसची फ्लेम बंद करणार आहोत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता याचा कलर हळूहळू चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात व आपल्याला हे तेल थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. 1 ते 1.5 मिनिटं तेलामध्ये लसूण परतवून घेतल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत व हे थोडंसं तेल आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तेल नॉर्मल थंड झालं की मग आपण यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घालणार आहोत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे व पाव चमचा हळद घेतलेली आहे. हळद आणि मिरची पावडर आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. सर्व मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत व यानंतर आपण यामध्ये साधारण पाव कप एवढं व्हिनेगर घालणार आहोत, ज्यामुळे याची आंबट अशी खूप छान अशी टेस्ट येते. इथे मी पाव कप व्हिनेगर घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व पूर्णपणे थंड झाल्यानंतर हवाबंद अशा काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवणार आहोत व आपलं झटपट असं लसूणाचं चटपटीत असं लोणचं एकदम रेडी आहे. वरण भातासोबत तसेच खिचडीसोबत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. लसणाची चटपटीत अशी झटपट तयार होणारे लोणचे तयार आहे. अजून अशाच बऱ्याच लोणच्याच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही लोणचे रेसिपी तसेच पिकल रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.